रोज रोज भाजीला काय बनवायचं प्रश्न एकच, पण उत्तर काहीच नाही. चला मग घरी असलेल्या बटाट्यापासूनच मस्त अशी ही हैदराबादी दम आलू सब्जी बनवूया. तर इथे पाणी उकळायला ठेवलं, त्यामध्ये साधारण 8-10 काजू, मीडियम साईजचे 2 कांदे उभ्या स्लाइसेसमध्ये कट करून घेतले होते. आणि त्यानंतर 3 ते 4 जे आहे इथे सुक्या काश्मीरी लाल मिरची घातल्या. साधारण एक 7-8 मिनटं शिजवून घेऊया, म्हणजे कांदा आणि काजू छान पद्धतीने मऊ पडेल. 7-8 मिनटं झाले. निथळून कांदा काजू काढून घेतला, थंड करण्यासाठी ठेवला. त्यानंतर कढईमध्ये 2-3 पळी जे आहे तेल घातलं. इथे मी बटाटे जे आहे अगोदरच उकडून ठेवलेले होते. साधारण मीडियम साईजचे 5-6 बटाटे जे आहे उकडून ठेवलेले होते तेलामध्ये घातले. साधारण एक 5-6 मिनटं आपण याला तेलामध्ये फ्राय करून घेऊया, म्हणजे काय होतं वरून छान असे क्रिस्पी होतात आणि भाजीमध्ये खाताना छान लागतात. तर ही जी हैदराबादी आलू सब्जी ना अशाच पद्धतीने बनवली जाते. तर इथे बटाटेसुद्धा फ्राय करून काढून घेतले. काही खडे मसाले घातले. त्यानंतर अर्धा चमचा जिरेसुद्धा घातले. खडे मसाले जिरे छान तळले की इथे मी टोमॅटोची एक मीडियम साईजचा टोमॅटो, थोडंसं 1 इंच आलं आणि थोडासा जो आहे लसूण तो काढून घेतला मिक्सरमधून, ग्रेव्ही ती घातली. त्यानंतर इथे कांदा, काजू आणि आपली काश्मीरी लाल मिरची पावडर मिक्सरला फिरवून घेतली. त्याचीसुद्धा पाणी न टाकता ग्रेव्ही जी आहे बनवून घेतली, तीसुद्धा घातली. साधारण 2-3 मिनटं फिरवून घेतली. पाव चमचा हळदी, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा तिखटाची मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड, त्यानंतर चवीनुसार मीठ. सगळे मसाले जे आहे छान असे तेल सुटेपर्यंत परतवून घेतले. लगेचच यामध्ये आपण जो फ्राय केलेला बटाटा होता ना तो सुद्धा घालून घेतला. ग्रेव्हीमध्ये छान पद्धतीने बटाटा जो आहे कोट करून बटाटा जो आहे छान असा ग्रेव्हीमध्ये कोट करून घेतला. यामध्ये साधारण 1.5 वाटी पाणी घातलं. 1.5 वाटी पाणी घातलं की छान असे मिक्स करून घेतली भाजी आणि अशा पद्धतीने जे आहे झाकण ठेवून साधारण 5-6 मिनटं याला शिजवून घेतलं. 5-6 मिनटानंतर झाकण काढलं. छान असा रंग आलेला होता, तरी आलेली होती. त्यानंतर जे आपली घरामध्ये नॉर्मल साय असते किंवा दुधावरची मलाई असते ना, साधारण 2 चमचे फेटाळून घातली. तीसुद्धा मिक्स केली. झाकण देऊन 2-3 मिनटं शिजवून घेतलं. 1 चमचा कस्तुरी मेथी घातली. कस्तुरी मेथी त्यानंतर मस्त अशी 2 मिनटं परत शिजवली आणि कोथिंबीर घातली. तर बिना भाजीच्या स्वयंपाकामध्ये आपला हा दम आलू सब्जी जी आहे तयार झाली. बनवायला अतिशय सोपी. हवं तर साध्या चपातीसोबत खा किंवा मग नान रोटीसोबत खाल्ली तरीसुद्धा उत्तमच आहे. चला मग कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब, रेसिपीला लाईक नक्की करा.